त्याच्या केसाचं रोज जेवणाच्या ताटात दर्शन होतं, तर यज्ञापासून त्याला कोण थांबवू शकतो? तो गेल्याशिवाय राहणार उलट पांढर झाल्याशिवाय. म्हणून संत म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म यज्ञाची वाट सूक्ष्म आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तिला मोडली. दुसरा मार्ग आहे. दुस्तर म्हणजे कठीण. कोणता मार्ग कठीण आहे? योगाची या वाटा जे निघाले सोबता. योगाच्या मार्गाने जाऊन देवाची प्राप्ती करता येते, पण तो योग आनंदनगर मध्ये करता येत नाही. योग आनंदनगर मध्ये करता येणार, त्याच्याकरता निर्जन स्थळी हिमालय नाहीतर एखाद्या गुहेमध्ये जाऊन योगाची साधना करावी लागते. बरं, योग सुरू झाला तर ते योगाची समाप्ती किती दिवसात होईल हेही सांगता येत नाही. म्हणून इकडे तिकडे जाण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी ते सगळं प्रमाण हरिपाठामध्ये आणून ठेवलं की बापा हो, यज्ञाच्याही नांदी लागू नका, योगाच्याही नांदी लागू. योग याग विधी येणे नवेसी, योग याग विधी येणे नवेसी. योग याग विधी येणे नवेसी, योग याग विधी येणे नवेसी. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. एखादा जर म्हणेल महाराज मी योग करून देवाची प्राप्ती करून देतो, वायाची उपाधी दंभ धर्म. एखादा म्हणेल मी यज्ञ करून देवाची प्राप्ती करून देतो, वायाची उपाधी तो दंभ आहे आणि तो दंभ धर्म आहे. त्याला बळी पडू नये म्हणून नामाची साधना श्रेष्ठ आहे. तुकोबाराय म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. राजाचा रथ चालताना जसा रस्ता तयार होतो त्याला खड्डाही लागत नाही, तसा नामस्मरणाचा मार्ग आहे, सहज तुम्हाला परमात्म्यापर्यंत नेतो. विठ्ठल. ठीक आहे तुकोबाराय, या नामाच्या साधनावरून तुम्ही चालायला सांगतात, या राजमार्गावरून चालायला सांगतात. या राजमार्गावरून चालताना कोणकोणती साधनं तुम्ही सोबत घेणार आहेत? अभंगाचं तिसरं चरण. लावणी मृदंगा सुते काळभोजा, 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 लावणी मृदंगा
खूप सुंदर आहे बाबा, वा. तुकोबाराय म्हणतात या नामरूपी साधनावरून चालण्याकरता आम्ही काही साधनं सोबत घेणार आहोत. कोणते? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ आणि घोष. लावणी मृदंग कळालं, श्रुती कळाली, टाळ कळाला, पण तुम्ही 4 शब्द वापरतात तुकोबा. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, पुढचा शब्द आहे घोष. टाळ कळाला, मृदंग कळाला, श्रुती कळाली, पण तुम्ही घोष कोणता करणार आहे? तुकोबराय म्हणतात जे कीर्तनाला आलेले आहेत त्यांना आम्ही झोपेतून उठवू आणि झोपेतून उठवल्यानंतर त्याला सांगू घोष कोणता. विठोबा रखुमा, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेका पे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. तुकोबा या नामरूपी साधनावरून चालताना तुम्ही या साधनांचा वापर करणार आहात. आम्ही सुद्धा ते नाम घेऊ, आम्ही सुद्धा हे साधन घेऊ. पण एक शेवटचा प्रश्न आहे, आम्ही जन्मोजन्मी पतित आहोत, आम्ही जन्मोजन्मी भक्ती केलेली नाही. तुमचा परमात्मा आम्हाला जवळ करेल का? तुकोबराय त्याचं उत्तर देतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे
अजून फक्त एक तास चालेल कीर्तन. इच्छा नाही आता. पहिल्याच दिवशी जर तुम्हाला इतका वेळ बसवलं तर उद्यापासून तुम्ही म्हणता जाऊ दे, नाही खरं असो. तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेडा मात्रे. महाराज शेवटी साधकाला धीर देतात. बाबा रे, तू किती पतित असला तरी तू भगवंताच्या नामचिंतनाचा जर आधार घेतला तर जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटचा चरणाचा भावार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा गुरुवारी यांच्या चरणी समर्पित करतो. आयोजकांनी या ठिकाणी कीर्तनाची संधी उपलब्ध करून दिली. आयोजकांचा आभार. ज्या आईवडिलांच्या इच्छेकरता हा परिवार इतक्या सुंदर सोहळ्याचं आयोजन करतो आहे, या परिवाराला भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञान यश कीर्ती सदैव संपादित करीत राहो असे ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आजीचं आणि बाबांचं पुढचं आयुष्य आरोग्यमयी मंगलमयी असं भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल. कुंडली वंदे आज देव श्री दानदेव तुकाराम. भगवान की जय.